हॅलो शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर घेऊन येतोय। सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू होणार आहे। याची सर्वात मोठी अपडेट आत्ताच नुकतीच आलेली आहे। कारण जो चौथा जी आर आहे, चौथा जी आर हा नुकताच आलेला आहे आणि पहिल्या 3 जी आर मध्ये सर्व जिल्ह्यातील जेही लाभार्थी होते त्यांना नुकसान भरपाईमध्ये काय देणार आहे, सरकार मोबदला देणार आहे असं सरकारने चौथ्या जी आर मध्ये सांगितलेलं आहे। तो जी आर कसा आहे, काय आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। पण मला सरकारला इथे थोडस टीका करायची आहे, कारण सरकारने जेही हप्ते किंवा जेही नुकसान भरपाई अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली होती ती शेतकरी बांधवांना देणार आहेत। पण आता उद्या होणार नाही, उद्या चालय संडे, बरोबर। सोमवार पासून जर बघितलं असेल तर दिवाळीची सुरुवात आहे, दिवाळीची तर सुरुवात झालीच, पण तरी सुद्धा जर तुम्ही शेतकरी बांधवांना लक्षात घेतलं तर सोमवार पासून आहे बँकांना सुट्टी। तर मला असं पर्सनली फील होत आहे की हे जे हप्ते आहेत तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये येईल। पण सरकारकडे पुन्हा नम्र विनंती करतो की बाबा बँकिंग ट्रान्झॅक्शन 1 ते 2 दिवस सुरू ठेवा आणि माझ्या शेतकरी बांधव आणि शेतकरी मित्रांपर्यंत हे अतिवृष्टीचे जे पैसे आहे, नुकसान भरपाई आहे, त्यांना लवकरात लवकर द्या। बघा तुम्ही लक्षात घ्या, हे जे चारही जी आर आलेले आहेत हे कोणत्या महिन्यापासून आहेत? मे महिन्यापासून। जी अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली त्याच्यापासून तर सप्टेंबर महिन्यापर्यंतची जी अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती आहे यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी देण्यात आलं आहे। बघा असे 4 जी आर त्यांनी आणलेले आहे। आपण नंबरिंग करू 1 2 3 4। पहिले जे 3 जी आर आहे 17 ऑक्टोबरला आले होते बघा, 17 ऑक्टोबर, 17 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर। आणि हा चौथा जी आर आहे तो आलाय 18 ऑक्टोबरला। पहिल्या जी आर मध्ये सांगितलं होतं जुलै आणि ऑगस्ट मध्ये, जुलै आणि ऑगस्ट मध्ये जी अतिवृष्टी झाली होती आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालं होतं याच्याबाबत हा पहिला जी आर आहे। दुसरा जी आर सांगितलाय सप्टेंबर महिन्यासाठी, सप्टेंबर महिन्यासाठी, बरोबर, फक्त सप्टेंबर महिन्यासाठी। आणि तिसरा जी आर सांगितलाय मे ते ऑगस्ट, मे पासून तर ऑगस्ट महिन्यामध्ये या 3 महिन्यांमध्ये किंवा 4 महिन्यांमध्ये जो काही इश्यू झाला होता अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे त्याची नुकसान भरपाई म्हणून हा जी आर आहे। आणि शेवटचा जी आर जो लास्ट महिन्यामध्ये इतका भयंकर अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि नुकसान भरपाई म्हणून हा जी आर सुद्धा काढण्यात आला आहे, बरोबर, सप्टेंबर। हा सुद्धा सप्टेंबर आहे आणि हा सुद्धा सप्टेंबर आहे, कारण या दुसऱ्या जी आर मध्ये काही जिल्हे आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा काही जिल्हे आहेत म्हणून। तर शेतकरी बांधवांनो, मला तुम्हाला इथे सांगायचं आहे, तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून जे सरकार चुकीच्या पद्धतीने भरपाई तर देत आहे पण सरकार योग्य पद्धतीने भरपाई देणार नाहीयेत। कारण जर तुम्ही बघितलं असेल सोमवारी म्हणत आहे की पैसे वाटप होणार आहे, पण तुम्हीच विचार करा शेतकरी बांधवांनो, बँकिंग ट्रान्झॅक्शन पुढल्या वीक मध्ये ऑलमोस्ट बंद राहणार आहे। तर मला सरकारकडे, माझ्या शेतकरी बांधवांकडनं सरकारकडे मागणी करायची आहे की बाबा तुम्ही एक दिवस तरी सोमवार दिवस घ्या आणि त्या दिवशी महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये सरसकट पैसे जमा करा। ज्या पद्धतीने तुम्ही निकष लावलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करा, जेणेकरून त्यांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी होईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा असंच वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे काय थॉट्स आहेत ते सांगा। मी आज सकाळी व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की पैसा जमा होणार, आज पैसा जमा होणार म्हणजे 18 तारखेला। पण सरकारने पैसे जमा केले नाही, कारण सरकार कुठेतरी लपण्याचं कारण शोधताय की बाबा या वीक मध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार सुट्ट्या आहेत, तर आम्ही तुम्हाला पैसे नंतर देतो, कारण की दिवाळी झाल्यानंतर मला सरकार म्हणतील की बाबा काही दिवसांना देतो। म्हणून मी म्हणत होतो की आजच जमा होणार आहे पैसे, पण सरकारने तसं केलं नाही आणि सरकारने एक नवीन जी आर आला, हा जो 18 तारखेचा जी आर आहे, बरोबर। आणि याच्या माध्यमातून आपण आता सरकारला मागणी करू की बाबा ठीक आहे, आज दिले नाही, पण शेतकरी बांधवांना सोमवार पासून, सोमवारीच म्हणतो, सोमवार पासून नाही, कारण की मंगळवार पासून पुन्हा सुट्टी आहे, सोमवारीच महाराष्ट्रातील सगळ्यात सर्व जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना काय द्या, तुम्ही लाभ द्या, ही नुकसान भरपाई त्याच्या अकाउंटमध्ये पाठवा। तिसरा, चौथा अत्यंत महत्वाचा जी आर, माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या शेतपिकीच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जी आर आहे। याच्यामध्ये प्रस्तावना सांगितली आहे, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी
स्वरूपात एका हंगामात एका वेळेस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने नमूद करण्यात येत आहे आणि तुम्हाला ती मदत म्हणून देणार आहे. बरोबर. इथे त्यांनी सांगितलेलं आहे की 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त जे केंद्र सरकारने डिफाईन करून दिलेले होते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय अजून काही ऍड केलंय. अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उद्धार होणे, आकस्मिक आग, हे सुद्धा 5 घटक ऍड केलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून तेही सप्टेंबरमध्ये किंवा मे पासून तर सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीमुळे जो काही इश्यू झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याच पोशिराखाने अख्ख्या जगाला जिवंत ठेवलेलं आहे. त्याच पोशिराखांना मदत म्हणून सरकारने हे अनुदान जाहीर केलेलं आहे, नुकसान भरपाई अनुदान जाहीर केलेलं आहे. पण सरकारनं चुकीचं केलं आहे. सरकारने हे 1 वीक अगोदर द्यायला पाहिजे होतं, म्हणजेच माझ्या शेतकरी बांधवांची दिवाळी आहे उत्कृष्ट पद्धतीने साजरी झाली असती. तरी सुद्धा सरकारने नाही केलं तर सोमवारी बँकिंग ट्रान्झॅक्शन सुरू ठेवून महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये पाठवावे, जेणेकरून त्यांची दिवाळी खूप सुंदर होतील. त्या शेतकरी बांधवांमुळेच महाराष्ट्रामधील किंवा या जगातील किंवा या भारतातील सगळे लोक खुशालीचं जीवन जगत आहे. तर या शेतकरी बांधवांना सुद्धा खुश ठेवावं हीच माझी सरकारकडनं अपेक्षा आहे. बघा, सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे शेतपिकीच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी संदर्भहीन शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार किती आहे? 3,258 कोटी, 3,258 कोटी 56 लक्ष म्हणजे 56,47,000 फक्त. 3,000 लक्षात घ्या, 3,258 कोटी 56,47,000 इतकी रक्कम महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांच्या अकाउंटला पाठवली जाणार आहे आणि हे इथून यांनी आपला निर्णय सांगितलाय. शासन नियमावर जोडलेल्या प्रतपत्रात दर्शनाप्रमाणे उपलब्ध तरतुदी अथवा आदेशान्वये हा तुमच्या अकाउंटला जमा होईल. इथे त्यांनी सांगितलंय सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे जे तुमचे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटला पैसे जमा केले जाणार आहे. टेन्शन घेण्याची गरज नाही. आय होप हे तुम्हाला सोमवारी सरकार पाठवतील म्हणजे पाठवतील. मग या निर्णयामध्ये कोणते कोणते जिल्हे सहभागी आहेत किंवा विभाग सहभागी आहेत बघूया. नागपूरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल शेतकरी बांधवांनो, नागपूर जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गोंदिया आहे आणि गडचिरोली आहे. या सगळ्या जिल्ह्यांचा सहभाग आहे आणि ते बघा कालावधी सप्टेंबर महिन्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं अमरावती विभागामध्ये जर बघितलं अकोला आहे, अमरावती आहे आणि यवतमाळ आहे. बरोबर. मी या प्रॉपर यवतमाळ जिल्ह्याचा आहे आणि मी राहतो पुण्यामध्ये. बघा सप्टेंबर 2025चा आणि जर तुम्ही बघितलं असेल तर इतक्या पद्धतीचा रेव्हेन्यू म्हणजे पैसे या यवतमाळ जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिले आहे आणि पहिल्या GR मध्ये सुद्धा मे मध्ये पण आणि ऑगस्ट मध्ये पण यवतमाळ जिल्ह्याला निधी मिळालेला आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे भेटणार आहे. पुणे विभाग, सातारा आहे, सोलापूर आहे, पुणे विभाग आहे आणि सांगली आहे. या जिल्ह्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप म्हणजे नुकसान भरपाईचं अनुदान म्हणून दिलं जाणार आहे. त्यानंतर नाशिक विभाग आहे आणि कोकण विभाग आहे. इथे जर तुम्ही बघितलं असेल तर मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा विभाग दिलेला नाहीये. तो पहिल्या विभागामध्ये पहिल्याचा GR मध्ये कंप्लीट कव्हर केलेला आहे. बरोबर. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर याच्यामध्ये सुद्धा अनेक पद्धतीने त्यांनी मोठ्या प्रमाणात पैसे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या अकाउंटला पाठवायचा निर्धार केलेला. त्यानंतर जर बघितलं कोकणमध्ये ठाणे आहे, पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. तर असं करून जर बघितलं असेल 3,258 कोटी 56,47,000 इतकी अमाऊंट या शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे. तर मला सरकारकडे एवढीच अजून मागणी करायची आहे की ही जी अमाऊंट आहे शेतकरी बांधवांना लवकरात लवकर म्हणजे सोमवारीच त्यांच्या अकाउंटले पाठवावी. कारण तुम्ही आजच ती अमाऊंट पाठवायला पाहिजे होती. जितक्या लाभार्थ्यांना लाभ देता आला असता तितक्या लाभार्थ्यांना तो लाभ द्यायला पाहिजे होता. कारण दिवाळी सोमवारी म्हणजे आजपासूनच धनतेरस सुरू झाली आहे तर दिवाळी सुरूच आहे. तर हे जे शेतकरी बांधव आहेत ते त्यांची दिवाळी योग्य पद्धतीने साजरी करू शकले असते. पण तरीही तुम्ही आता सोमवारी काहीही करा, माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये सोमवारीच पैसे वाटप करा. मी तुमच्याकडनं अपेक्षाही करू शकत नाही रविवारी तुम्ही पैसे पाठवणार म्हणून.
तुम्ही सोमवारीच माझ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटला पैसे जमा करा, जेणेकरून त्यांची जी दिवाळी आहे, येणारा जो पुढचा वीक आहे, आनंदमय, सुखमय आणि समृद्धमय जाईल. हीच मागणी माझ्या शेतकरी बांधवांकडे तुमच्याकडनं करतो आणि सोबतच सरकार एवढी मागणी तरी आमच्या शेतकरी बांधवांची पूर्ण करा. कारण याच उशिराखांमुळे तुम्ही सुद्धा घरी 2 टाईमचं जेवण करू शकता आणि आम्ही सुद्धा करू शकतो. तर या शेतकरी बांधवांना नाराज करू नका. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही खुशखबर होती. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि जेणेकरून सरकार आपली जी सोमवारी तुमच्या अकाउंटला पैसे येतील आणि तुमची जो जो वीक आहे तो खूप सुंदर जाईल. विश यू हॅपी दिवाळी. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.